14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने ओसवाल संघाच्या ओसवाल महिला मंडळाने अमरावती येथे एक भव्य कवी संमेलनाचे आयोजन केले होते। शहरातील शुभम मंगलम कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देशभरातील नामवंत कवींनी हजेरी लावली आणि हास्य गझल व कवितांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। भक्ति की उमंग हास्य की तरंग या थीमवर आधारित या कवी संमेलनाचे संयोजक कवियत्री डॉक्टर ममता मेहता यांनी केले होते। अमरावती शहरातील ओसवाल महिला मंडळाने आयोजित केलेले हे कवी संमेलन केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर हिंदी भाषेला आदरांजली वाहण्याचा एक प्रयत्न होता। या संमेलनात इंदोर येथील डॉक्टर किरण पांचाल, बैतूल येथील तेज प्रताप तेज, मुंबई येथील हास्य कवी विनोद सोनी, उज्जैन येथील मनोहर मस्खरा आणि नागपूर येथील रामवृक्ष गुप्ता एहसास, जबलपूर येथील हास्य कवी विनोद नयन यांसारख्या प्रसिद्ध कवींनी आपली कला सादर केली। पेट्रोल पंप पे गया, बाइक पे वो पीछे बैठी थी, मैंने उसको थोड़ी दूर खड़ा कर दी, पंप पे पेट्रोल डलवाने गया, पंप वाला बोले भाई साहब आप तो कवि हो, मैंने हाँ कोई होगा, बोले यार एक प्रश्न था मैंने पूछो, बोले यार ये जितने भी लोग आते हैं श्रीमती को दूर खड़ा करते हो यहाँ पेट्रोल भरवाने आते जब तक वो खड़ा वो गाड़ी पे बैठा के यहाँ क्यों नहीं आते, यहाँ तक क्यों नहीं लाते। तो मैंने कहा ज्वलनशील पदार्थ पेट्रोल पंप पर और आज मैं कैसे थोड़ी लगती है सत्यनारायण भगवान की कथा सुनने के लिए ओसवाल महिला मंडळाचे अध्यक्ष सरला लुनिया आणि सचिव संगीता संचेती यांच्या नेतृत्वाखाली मंगला आचलिया, ममता कर्णावट, माधुरी बोकरिया आणि अर्चना मिनल यांच्यासह अनेक सदस्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केलेत। उपस्थितांनी हास्य, गझल आणि कवितांचा मनसोक्त आनंद घेतला। कभी डॉक्टर को नहीं लेंगे 10,000 रुपया काटे जब जाके ठीक हो। तो ये भी एक है हमारे मनोहर जी जॉली जॉली नेचर इनका मस्ती करते जरा जरा हंसना हंसाना काम है इनका जो करते हैं खरा खरा हाथ से बैंक की चुटकियों से भर लेते हैं हर मन को, इसीलिए तो कहते हैं इनको ये है मनोहर मस्का। ओसवाल महिला मंडळाच्या या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कवींनी सादर केलेल्या या कविता आणि गझलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर हास्य कवींच्या विनोदी शैलीने सभागृहात हास्यांचे तरंग उमटले। हिंदी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेले हे संमेलन केवळ एका साहित्यिक सोहळ्यापुरते मर्यादित नव्हते, तर शहरात अनेक सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण करणारे होते। या यशस्वी कार्यक्रमाबद्दल ओसवाल महिला मंडळ अभिनंदनास पात्र आहे।